जाएगा, आपको खुद को नहीं इधर बैठ। गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये. आणि कालच्या मुसळधार पावसानंतर आजचं हे क्लिअर आकाश बघून खूप छान वाटत होतं. आज पाऊस थांबला होता, त्यामुळे बरं वाटत होतं की चला आज पावसात भिजत जायचं नाही आहे आणि दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर मी माझ्या कामाला लागले, म्हणजेच कुकरने लावला होता ऑलरेडी आणि मग पीठ मळायला घेतलं, कारण टिफिन बनवायचा होता. असं असतं माझं सकाळचं रुटीन, जिथे मला एकत्रच खूप सारी कामं करायची असतात. जेवण पण बनवायचं असतं आणि बाकीचं पण काम असतं. तर मग मी बनवायला घेतलं होतं जेवण, ज्याच्यामध्ये मी आज बनवणार होती मुगाची भाजी, चपाती आणि नाश्त्यासाठी तर चहा चपातीच असतो मंडे टू फ्रायडे, कारण वेगळा नाश्ता बनवायला वेळ नाही मिळत सकाळी. म्हणून व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि पीठ भिजत ठेवलं थोडा वेळ. त्यानंतर भाजीची तयारी केली. माझी मुलगी 10वीला आहे, त्यामुळे तिचे क्लासेस पण चालू आहेत, सो तिची पण जाण्याची घाई असते सकाळी. त्यामुळे मग मला सगळीच कामं पटकन आवरायची असतात. वेळेवर माझी ट्रेन पकडायची असते, त्यामुळे सकाळची रुटीन हे असं असतं. आणि म्हणून मी रोज सगळं हे शूट नाही करू शकत. मी डायरेक्ट निघाल्यावर कधी ब्लॉग स्टार्ट करते, पण आता मी प्रयत्न करते की मी जास्तीत जास्त शूट करून तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि हे सकाळचं गरम पाणी आहे, जे मी 2 ग्लास तरी पितेच सकाळी. आणि हे सगळं मला जेवण बनवतच करायचं असतं. आय नो की बसून पाणी प्यायचं असतं, मी बसूनच पिते, पण हे सगळं मला काम करतच करावं लागतं, कारण असं त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही काढता येत. आणि फोडणी खूप जोरात उडाली होती इथे. त्यानंतर मग मी साध्या सिंपल पद्धतीने बनवली मुगाची भाजी, ज्याच्यामध्ये मी लसूण टाकायला विसरली, कारण मी शूट करण्यामध्ये बिझी होती. नाहीतर मी फोडणीमध्ये लसूण पण चेचून घालते. बाकी कांदा आणि तुम्हाला जर गरम मसाले घालायचे असतील तर घालू शकता. अशी सिंपलची फोडणी दिली होती. आणि हे पिवळे मूग आहेत, जे मी गावावरून आणलेत. आमच्याकडे पिवळे मूग करतात, मुंबईत ते स्पेशली नाहीत भेटत, म्हणजे मला तरी आजपर्यंत मुंबईत पिवळे मूग नाही भेटलेत. आम्ही गावाकडूनच आणतो. माझ्या मुलीला पिवळ्या मुगाची भाजी आवडते, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ती सकाळच्या रुटीनमध्ये असतेच. त्यानंतर त्याच्यामध्ये आपला घाटी मसाला, मीठ आणि आपल्या आवडीनुसार मसाले ॲड केले आणि मूग जे शिजवून घेतले होते ते घातले. आणि हो, ह्या सगळ्याबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण घालायचा आहे. तर अशी खूप साधी सिंपल सोपी रेसिपी केली. आणि सकाळच्या डब्याला शक्यतो मी अशा सिंपल रेसिपीजच ठेवते, कारण वाटण वगैरे करत बसायला वेळ नसतो. खूप कमी वेळेला मी असं ग्रेव्हीवाल्या किंवा वाटण घातलेल्या रेसिपी सकाळी करते. अदरवाईज सकाळच्या रेसिपी अशा अगदी सिंपल असतात. हे सगळं आवरून मला निघायचं होतं, त्यामुळे मी घाईमध्ये सगळं शूट करत होते. आणि त्यात सगळ्या गोंधळामध्ये मी लसूण फोडणीला घालायचं विसरले. हरकत नाही, तरी ही भाजी खूप टेस्टी झाली होती. आणि आता तर पावसाळा पण सुरू झाला आहे, म्हणजे उन्हाळ्यातच पावसाळा आधीच ॲडव्हान्समध्ये सुरू झाल्यामुळे भाज्यांचा पण प्रॉब्लेम झाला आहे. हिरव्या भाज्या खूपच कमी ठिकाणी भेटत आहेत, त्यामुळे कडधान्याशिवाय ऑप्शन नाही आहे. आणि अशा पद्धतीने माझी इथे भाजी बनवून रेडी होती. आणि आता आपण भाजी एका साईडला ठेवून, मी काय करते, भाजी साईडला ठेवते आणि एका साईडला चपात्या करायला घेते आणि सेम टायमिंगला चहा पण ठेवते, कारण ऋतुजाचं आवरलेलं असतं आणि तिला नाश्ता करायचा असतो. आणि चपात्या झाल्यानंतर मी पण नाश्ता करते. मी डेली नाश्ता घरून नाही करून जात, कधी घरून करून जाते, कधी ऑफिसमध्ये जाऊन करते. डिपेंड्स की नाश्त्याला काय आहे आणि माझ्याकडे किती वेळ आहे, कारण माझी ट्रेन असते, ती ट्रेन मिस नसते करायची मला, म्हणून. तर मग अशा प्रकारे माझी सगळी कामं आवरलेली आहेत. भांडी घासून चकाचक झालेलं आहे. आता मी चहा आणि भाजी चपातीचा नाश्ता करून घेते आणि सगळं आवरून तुम्हाला भेटते. इथे निघाली आहे मी ऑफिसला. माझे मिस्टर मला स्टेशनला सोडतात, कारण सध्या आमच्या इकडे ते जे पायऱ्यांचं काम आहे ते चालू आहे, त्यामुळे मला पुढच्या साईडला जाऊन ट्रेन पकडायची असते. एक्स्ट्रा अजून पुढे जावं लागतं. सध्या पाऊस नाही आहे म्हणून हे ड्रॉप करतायत, पण माहीत नाही पावसात अजून काय हालत होणार आहे. आणि मग मी पोहोचले स्टेशनला. माझी ट्रेन लागलेलीच होती आज, त्यामुळे मग मी माझी ट्रेन पकडली. फटाफट जाऊन अशी पोचल्या ट्रेन आली की बरं वाटतं.
त्यानंतर मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि चालली आहे ऑफिसला. तर हे असं सकाळचं रुटीन असतं, खूप घाईचं आणि खूप धावतं पळतं, पण तरीही हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते मी, हेल्दी खाण्याचा. आणि सगळं जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये जास्त करून बाहेरचं असू नये याची काळजी घेते. त्यानंतर पोहोचली आहे मी स्टेशनला. कारण मी कितीही बोलत असले की वर्किंग वुमन्सला एवढा स्ट्रगल आहे, तेवढा स्ट्रगल आहे, तरी हा सगळा स्ट्रगल आपण आपल्या हेल्थसाठीच करत असतो, आपल्या स्वतःसाठीच करत असतो. त्यामुळे हेल्दी खाणं खूप महत्त्वाचं आहे, हे मी इथे मध्येच टिप देते आहे तुम्हाला. आणि ही बघताय केवढी मोठी लाईन आहे. ही एवढी मोठी लाईन ऑटोची होती आणि ऑटो येतच नव्हती, त्यामुळे अजूनच उशीर व्हायला लागला होता. ऑटोच येत नव्हती आणि जेव्हा आली तेव्हा ती ऑटो ट्रॅफिकमध्ये अडकली. ऑटोची लाईन आणि ट्रॅफिक हा आता रोजच्याच आयुष्याचा एक भाग झाला आहे, त्यामुळे हे सगळं नॉर्मल वाटतं आता, त्याच्यात काही वेगळं नाही वाटत, कारण हे रोजच करावं लागतं आपल्याला. त्यानंतर पोहोचलो ऑफिसला. बारीक बारीक पाऊस येत होता, पण वातावरण खूप छान होतं आणि मस्त फ्रेश फ्रेश वाटत होतं. आणि ह्याच वातावरणामध्ये आम्ही पोहोचलो ऑफिसला. ऑफिसला गेल्यानंतर आज मला खूप काम होतं, त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही आहे. तरीही 1-2 क्लिप्स मी शूट केल्यात, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्लिप आहे ती म्हणजे छत्रीची. रिप्लेस हुआ फाइनली। अपना रहने दो बाबा, वो जो मिला है वो भी साइड है। आपका खुद का छत ग्रे ब्लैक कलर का है, तो इसमें क्या बुराई है? एटलीस्ट डिजाइन तो है। बंद नहीं हो रहा है मैडम? बंद हो रहा है कि नहीं? सृष्टि फिर से खोल के बंद कर। एक बार अरे नहीं नहीं कैसा बन गया? छाते को नजर लग जाएगी। अब कुछ बता। काला टीका, काला टीका, काला ही लाई हूँ। काला टीका लगा दे उसको। बारिश में भी छाता नहीं खोलेगी अगर बंद नहीं हुआ तो। सृष्टि कॉन्ग्रेचुलेशंस, छाता एक्सचेंज होने के लिए। नहीं, छाता एक्सचेंज होने के लिए। अरे बाप रे, तुझे कवर दिया है? माय गॉड, इसको कवर मिला है। पहले वाला कभी है अभी तक। अरे उसको कवर नहीं दिया तूने रिटर्न? बाद में घर जाके देखी तो अरे रावणे सारखे छाते को रखना वो कवर। आणि तुम्ही पाहिलंत ना, सृष्टीने छत्री रिप्लेस करून आणली फायनली. त्यामुळे कालचा जो ब्लॉग ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला त्यांना छत्रीची गोष्ट माहिती आहे. जी छत्री काही केल्या बंद होत नव्हती, ती छत्री रिप्लेस झाली आहे आणि त्याच्या बदली तिला छान छान छत्री भेटल्यामुळे ती खूप खुश झाली होती आणि ती ते आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत होती. कालचा जो छत्रीचा ब्लॉग होता म्हणून मी आज तिची ही क्लिप इथे ॲड केली आहे. आणि मी लंचला निघाली आहे. चला तर मग आपण सगळे जेवून घेऊया, कारण लंच ब्रेक झाला आहे. जसा पाऊस आल्यावर खूप छान वाटतं, तसंच पाऊस येऊन गेल्यानंतरचं जे वातावरण आहे ते पण खूप छान असतं. खूप भारी वाटतं क्लिअर आकाश जेव्हा पाऊस येऊन गेलेलं असतं तेव्हाचं. उनके लिए रुको भाई। ये लड़की को बोलो चाट ले लो। ये लड़की, मैंने एक ही बाइट खाया, मुझे भूख लगी थी इसलिए। और आपको 1:30 बजे आना है। तो बैठ, झगड़ा मत कर। नहीं, इधर बैठ जाओ। बाप रे, क्या 4 जन का दिया है क्या? ते मोबाईल उचला जरा, ह्या साईडला ठेवा मोबाईल। टाइम कितना है? नहीं जरा भी नहीं, ये भी जैन ही है खा रहे। सृष्टि स्टार्ट हो गई है। मेरा सात्विक साधा जेवण। आम्ही सगळे लंच करून वरती आलो आणि आता सगळेजण आपल्या आपल्या कामाला लागतो. त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवते. हा बघा आमचा खाऊ आहे. हा एवढा सगळा खाऊ आम्ही सगळेजण खात असतो. आणि हा ज्या मुलीने आणलेला आहे ती मुलगी पण मी तुम्हाला दाखवते. आणि ती आहे विधी. विधी हे सगळं घेऊन आलेली आहे. आम्ही ते सगळे खाण्यासाठी खूप और ये सब खाने वाली जनता, ये सब खाने वाली ये जनता है। चेहरा दिखाओ।
खुद का तो दिखाऊंगी ना मैं, ये सिर्फ सेंग चने वाले मैं भी खाने वाली हूँ। उधर ही खड़े रहे. त्यानंतर केली सगळी महत्त्वाची कामं आणि घरी निघायला निघाले मी, कारण आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आहे. याच्या पुढचा ब्लॉग तुम्ही उद्या बघाल, कारण ब्लॉग खूप मोठा होत होता आणि एवढा लेंदी ब्लॉग बघायला कोणालाच आवडत नाही. त्यामुळे आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सगळेजण काळजी घ्या. भेटूयात उद्या. बाय.